ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरात तांत्रिक तपासाच्या आधारे सारणी गाव परिसरात आलेल्या काळ्या रंगाच्या गाडीचा शोध लावला असता सदर गाडी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ, तिचा क्रमांक DD03AQ0002 असल्याचे निष्पन्न झाले। डहाणू येथे 14 जुलैला सारणी कसा परिसरात एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ संशयितरित्या फिरत असून त्यात 3 ते 4 व्यक्ती तोंडाला मास्क लावलेले असून शाळेत जाणाऱ्या मुलांना जबरदस्तीने गाडीत बसवीत असल्याबाबत एक संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। सदर संदेशाची पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी त्वरित दखल घेऊन कासा पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा पालघर तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सदर व्हायरल संदेशाची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते। पोलीस अधीक्षक पालघर यतीश देशमुख यांनी त्वरित सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला। त्यामध्ये पालघर पोलीस सदर घटनेचा तपास करत असून त्याची सत्यता पडताळून पाहिली जाईल असे नागरिकांना सांगून शांतता राखण्याचे तसेच सदर बाब काही माहिती मिळाल्यास पोलिसांना अवगत करण्याचे आवाहन केले होते। पोलीस अधीक्षक पालघर यांच्या आदेशानुसार कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अविनाश मादळे यांनी त्वरित या घटनेची दखल घेऊन एक पथक तयार करून मौजे, सारणी, निकावली गाव येथे भेट देऊन तेथील सरपंच, पोलीस पाटील, स्थानिक ग्रामस्थ, आजूबाजूच्या गावाच्या ग्रामस्थ यांची बैठक घेऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करून कोणत्याही प्रकारचा कायदा हातात घेऊ नका यावर सूचना दिल्या। कासा पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरात तांत्रिक तपासाच्या आधारे सारणी गाव परिसरात आलेल्या काळ्या रंगाच्या गाडीचा शोध लावला असता सदर गाडी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ, तिचा क्रमांक DD03AQ0002 असल्याचे निष्पन्न झाले। गाडी व गाडी मालकाचा शोध घेतला असता गाडीचे मालक हे चेतन रमेश पटेल, वय 38 वर्ष, चेला डोंगर फलिया पोस्ट ऑफिस जवळ वापी, गुजरात असल्याचे निष्पन्न झाले। त्यांच्या घरी जाऊन खात्री केली असता ते घरी मिळून आले। सदर नमूद क्रमांकाची गाडी सुद्धा मिळून आली। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता ते 14 जुलैला सप्तशृंगी माता मंदिर येथे गरजू लोकांना छत्री, चप्पल, बिस्किट, स्कूल बॅग इत्यादी साहित्य वाटण्यासाठी आले असल्याचे निष्पन्न झाले। ते वर्षामधून 3 ते 4 वेळा मंदिरात येऊन साहित्य वाटत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले। सप्तशृंगी माता मंदिराच्या पुजारी आणि ग्रामस्थ यांनी सुद्धा त्यास दुजोरा दिला आहे। सदर व्यक्ती आणि कुटुंबे यांच्या वर्तनाबाबत वापी पोलीस ठाणे येथे जाऊन चौकशी केली असता त्यांच्या विरुद्ध कोणतेही गुन्हे अथवा तक्रारी नसल्याचे आढळले। पालघर पोलिसांकडून व्हायरल संदेशामधील घटनेची पडताळणी करण्यात आली असून त्यात नमूद असा कोणताही प्रकार घडलेला नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असे पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, डहाणू।